नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. काळ आला होता, प्रसंगाने झपाटले, पण नियतीपुढे काळाने हात टेकले, कारण त्याची अर्धांगिनी खंबीर उभी होती. पत्नीने पतीला जीवनदान देण्याचा धाडसी निर्णय घेतला. परिवारातील सदस्यांशी चर्चा केली, नातेवाईकांनी धीर दिला, मदतीसाठी सारेच पुढे आले. अखेर पत्नीने पतीला किडनी दान करून जीवनदान दिले आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण तळोदा परिसरात चर्चिली जात आहे. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाकडून लताबाई यशवंत सोनार पोतदार यांना संधी मिळाली असून महिला बालक कल्याण सभापतीपदासाठी उज्ज्वला अनिल ठाकरे तर उपसभापतीपदासाठी शोभा संजय भील यांनी आज आपले नामनिर्देशनपत्र सचिव मनोज वाघ यांच्याकडे दाखल केले. स्थायी समिती सभापती आणि महिला बालक कल्याण सभापती उपसभापतीपदासाठी तिघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या तिघही पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध झाली आहे. 20 मार्च रोजी विशेष सभेत पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत औपचारिक घोषणा केली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तांत्रिक त्रुटींचे निवारण करणे, प्रलंबित प्रक्रिया पुन्हा सुरू करणे व वंचित लाभार्थींना न्याय मिळवून देण्याबाबत नंदुरबार जिल्हा युवा क्रांती संघटनेतर्फे नवापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. नोकरीच्या आमिषाने एकाची 7,82,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी ठगबाजी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कल्पेश अशोक वाघ, राहणार शिवसागर अपार्टमेंट, फूट नंबर 3006, निमझरी रोड, शिरपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. नंदुरबारमध्ये उन्हाचा कोप वाढला असून तापमान 42 अंशावर पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी थंड पेयांना मागणी वाढील असल्याचे दिसून येत आहे. धुळे तालुक्यातील नवलाणे गावाजवळ सुसाट वेगातील दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने इंदवेत शोककळा पसरली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेल्या त्रुटीवर मात करून आरोग्य, शिक्षण आणि पाणी पुरवठ्याच्या प्रश्नास प्राधान्याने सोडवण्यावर भर देण्याच्या सूचना आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना करत होते. यावेळी आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा सांगवी, विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या हाडाखेड परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत अवैध स्पिरिटची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त केली. या कारवाईत 7 प्लास्टिक डब्यांमध्ये भरलेले शुद्ध मद्यार्क स्पिरिट असा एकूण वाहनासह एकूण 7,24,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कॉर्पोरेट जिहाद व धर्मांतराचे षडयंत्र रोखण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. याबाबत नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी आशा संघवी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात बऱ्याच वर्षापासून पडून होता. यावर न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट शिरपूर यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत पारदर्शक कारवाई करण्यात आली. जमीन व्यवहाराच्या अनियमित नोंदी प्रकरणी कडक भूमिका घेत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी महसूल प्रशासनातील 8 अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. याशिवाय याच प्रकरणात निवृत्त झालेल्या 5 अधिकाऱ्यांवर कार्यालयीन चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून या कारवाईमुळे नंदुरबार जिल्हा महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. एकमुखी प्राचीन अतिशय क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील कुसुंबा येथील 1008 कुंथुनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्रावर येत्या 18 एप्रिल शनिवार रोजी मंदिरातील मुख्य प्रतिमा, मूलनायक प्रतिमा श्री 1008 कुंथुनाथ तीर्थकर भगवान
जैन धर्मियांचे 17 तीर्थकर यांचा जन्म कल्याणक, तप कल्याणक तसेच मोक्ष कल्याणक महोत्सव एकाच दिवशी येत असल्याने समाज बांधवांतर्फे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहेत। धुळे महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत कंत्राटी तसेच मानधन तत्वावरील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी, असुविधा व इतर समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मनपा मुख्य सभागृह येथे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या।